एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मेव तस्मात् त्वं पूर्वेः पूर्वतरं कृतं. 15. एवं याप्रमाणे ज्ञात्वा चांगले जाणून कृतम केले कर्म पूर्वे हे पूर्वकाळातील अधिकृत लोकांनी अपि सुद्धा मुमुक्षुभिही ज्यांनी मुक्ती प्राप्त केली आहे कुरु कर्म नियत कर्म एव निश्चितच तस्मात म्हणून त्वम तू पूर्वे हे पूर्वजांनी पूर्वतरम प्राचीन काळी कृतम ज्याप्रमाणे केले प्राचीन काळातील सर्व मुक्त जीवांनी माझ्या दिव्य स्वरूपाला जाणून त्याप्रमाणे कर्म केले म्हणून तू सुद्धा त्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण करून आपले कर्म केले पाहिजे. तात्पर्य मनुष्यांचे 2 वर्ग आहेत. त्यांपैकी काही जणांचे अंतःकरण विषयांनी पूर्णपणे भरलेले असते आणि काही जण विषयेच्छेपासून मुक्त झालेले असतात. कृष्ण भावना ही या दोन्ही प्रकारच्या लोकांना सारखीच हितकारक असते. ज्यांचे हृदय दूषित गोष्टींनी पूर्णपणे भरलेले आहे ते भक्तिपूर्ण सेवेच्या नियामक तत्वांचे पालन करून क्रमाक्रमाने शुद्धीकरण होण्यासाठी कृष्ण भावनेचा अंगीकार करू शकतात. ज्यांचे हृदय पूर्वीच अशुद्धीपासून निर्मळ झाले आहे ते त्याच कृष्ण भावनेमध्ये कर्म करू शकतात जेणेकरून इतर लोक त्यांच्या आदर्श कृतींचे अनुसरण करतील व याप्रमाणे आपले हित साधू शकतील. मूर्ख व्यक्ती किंवा कृष्ण भावनेतील नवसाधकांना अनेकदा कृष्ण भावनेच्या ज्ञानाशिवायच कर्मातून निवृत्त होण्याची इच्छा असते. अर्जुनाच्या रणांगणावरील युद्धकर्मातून निवृत्त होण्याच्या इच्छेला भगवंतांनी मान्यता दिली नाही. मनुष्याने केवळ कर्म कसे करावे हे जाणणे आवश्यक आहे. कृष्ण भावनायुक्त कर्मातून निवृत्त होऊन कृष्ण भावनेचा देखावा करीत बसणे हे महत्त्वपूर्ण नाही. त्यापेक्षा श्रीकृष्णांप्रीत्यर्थ कर्म करीत राहणे हेच महत्त्वपूर्ण आहे. या ठिकाणी अर्जुनाला सल्ला देण्यात आला आहे की यापूर्वी सांगितल्याप्रमाणे सूर्यदेव विवस्वानासारख्या भगवंतांच्या अपूर्व शिष्यांनी ज्याप्रमाणे आचरण केले त्याप्रमाणे त्यांच्या पदचिन्हांना अनुसरून अर्जुनाने कृष्ण भावना भावित कर्म करावे. भगवंत आपल्या सर्व पूर्वकर्मांना जाणतात. तसेच पूर्वी ज्या लोकांनी कृष्ण भावना भावित होऊन कर्म केले त्यांचे कर्मही ते जाणतात म्हणून ते सूर्यदेवांच्या कर्माचे अनुसरण करण्याची शिफारस करतात. सूर्यदेवाने कर्म करण्याची ही कला भगवंतांकडून काही लाखो वर्षांपूर्वी अवगत केली. भगवान श्रीकृष्णांच्या अशा सर्व शिष्यांना या ठिकाणी पूर्वकालातील मुक्त व्यक्ती असे म्हटले आहे कारण ते श्रीकृष्णांनी नेमून दिलेल्या कर्मांचे पालन करण्यात मग्न होते.